सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे। याच पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सोलापूर विमानतळाच्या नाईट लँडिंगसाठी हालचालींना वेग आला असून नाईट लँडिंगमधील अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, तहसीलदार तसेच महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवताना आवश्यक असणाऱ्या सुविधा, तांत्रिक बाबी आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक जागा याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या ILS अर्थात इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम तसेच DVRS सारख्या तांत्रिक यंत्रणांची आवश्यकता, त्यासाठी लागणारी जागा आणि संबंधित तांत्रिक निकष यांचा आढावा घेण्यात आला। नाईट लँडिंगसाठी विमानतळ परिसरात नेमकी किती जागा आवश्यक आहे, त्या जागेत कोणत्या त्रुटी आहेत, कोणत्या ठिकाणी अडथळे आहेत आणि विमानांच्या रात्रीच्या लँडिंग दरम्यान कोणत्या अडचणी निर्माण होऊ शकतात याची माहिती प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे। याशिवाय विमानतळ परिसरातील अतिक्रमणे, आवश्यक जागेवरील अडथळे आणि इतर प्रशासकीय बाबींवरही बैठकीत चर्चा करण्यात आली। नाईट लँडिंगच्या दृष्टीने येणारे सर्व अडथळे आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित विभागांकडून माहिती संकलित केली जाणार आहे। विमानतळ प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्यात समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे। नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच पुढील नियोजन आणि कार्यवाही केली जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले आहे। सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्यास विमान सेवांच्या वेळेत वाढ होण्यासोबतच सोलापूरच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाईट लँडिंगच्या दिशेने झालेली ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे।